दौंड तालुक्यात मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। यामुळे कानगाव हातवळण मार्गावरील अष्टविनायक महामार्गावर पाण्याखाली गेल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भीमा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे। नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे कानगाव ते हातवळण दरम्यानचा अष्टविनायक महामार्ग जलमय झाला असून अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहनांची ये-जा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। या मार्गाचा दररोज शेकडो नागरिक, शेतकरी आणि प्रवासी वापर करत असतात। मात्र रस्ता बंद झाल्यानं नागरिकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत असून वेळ आणि इंधनाचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे। या ठिकाणी कायमस्वरूपी पूल उभारण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी पुन्हा एकदा लावून धरली आहे। दरम्यान रस्ता पाण्याखाली गेल्यानंतर ही घटनास्थळी पुरेसे इशारा फलक, बॅरिकेड्स किंवा प्रभावी वाहतूक नियंत्रण व्यवस्था नसल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली आहे। यामुळे अपघाताचा धोका वाढल्याची चिंता व्यक्त होत असून प्रशासनानं तातडीनं सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी होतीये। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी दौंड प्रतिनिधी सुमित रणधीर यांचा रिपोर्ट। नमस्कार, मी सुमित रणधीर, टाइम्स ऑफ महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण दौंड तालुक्यातील कानगाव येथे आलेलो आहोत, जो की अष्टविनायक महामार्ग आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की हा जो अष्टविनायक महामार्ग आहे, तर या अष्टविनायक महामार्गावरती भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं जी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे या ठिकाणी जो काही अष्टविनायक महामार्ग जो राहू, पारगाव, नांदगाव, हातवळण मार्गे कानगाव या मार्गे दौंडकडे जातो, असाच हा सिद्धटेक पर्यंत जोडलेला आहे। तर या अष्टविनायक महामार्गावरती ज्यावेळी भीमा नदी पात्राच्या पाणी पातळीत जेव्हा वाढ होते, त्यावेळी दरवेळी या ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण होते। या ठिकाणी प्रशासनाकडून उचित अशा उपाययोजना किंवा आपत्ती व्यवस्थापन या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे माहिती फलक किंवा रस्ता बंद आहे अशा काही प्रशासकीय ज्या गोष्टी आहेत त्या कुठल्याही प्रकारच्या केलेल्या या ठिकाणी दिसत नाहीत। परंतु या ठिकाणी या महामार्गावरती दरवेळी होणाऱ्या या परिस्थितीला या ठिकाणी एक प्रशासनाकडून किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उचित अशा उपाययोजना केल्या पाहिजेत, अशा स्थानिक नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या होणाऱ्या पूरजन्य परिस्थितीमुळे जो काही अष्टविनायक महामार्ग जाण्या येण्यासाठी बंद होतोय, तर या ठिकाणी काही स्थानिक नागरिक आहेत, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नक्की परिस्थिती काय निर्माण होतीये। काय सांगाल, काय परिस्थिती? अशी परिस्थिती आहे, थोडा पाऊस झाला तरी येण्या जाण्याचा पूर्ण मार्ग, शाळेत जाणाऱ्या मुलांचा रस्ता बंद होतो, प्रत्येक शेतकऱ्याचा येणं जाणं बंद होतं, लोकांना दूध घालण्याचा प्रश्न खूप मोठा आहे। सगळ्याच गोष्टीत येणं जाणं पूर्ण लॉक होऊन जातं आमचं गाव। यासाठी प्रशासनाकडून काय अपेक्षा व्यक्त? इथं ब्रिज जाण्याचं काम म्हणजे हे पूर्ण रस्ता झालेला आहे, तर एक चुकीमुळे ब्रिज न झाल्यामुळं जाण्या येण्याचा पूर्ण मार्ग बंद झालेला आहे। तर पुढं या ठिकाणी स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केलं जात आहे की या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उचित अशा उपाययोजना करून या ठिकाणी पुलाची मागणी या ठिकाणी होत आहे।